इथे गाऊन पडलेले आहेत, आपण पेशंटला देत नाही त्यांच्या घरच्या कपड्यामध्ये. हे सगळं ऐका, महापालिका हे सगळं कशासाठी करते माहिती आहे? पेशंट हायजीनसाठी करते. बाहेरून आलेला कपडा, बाहेरून आलेले बेडशीट, चादर हे इन्फेक्शन घेऊन येऊ शकतात ICU मध्ये. त्या ICUच्या पेशंटलाच तुम्ही घरून कपड्या काढण्याला सांगता. कोण कुठल्या परिस्थितीमध्ये राहतोय कोणाला माहिती आहे का? हायजीन मेंटेन करण्यासाठी महापालिका स्वतः देते. कुठलंही बाळांना किंवा पेशंटला अशा पद्धतीने जर औषधे देत असणार तर कसं होणार? आणि हे प्रोटीन पावडर एवढे तिथे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत, पण नागरिकांना किती दिलेत यांनी? ह्या टेम्परेचरमध्ये ही औषधं योग्य आहे का? असं नाही. बरोबर. अशा वेळेला त्याला तुम्ही घरून आणायला सांगता आणि विदाऊट बेडशीट आणि चादरीच्या त्या पेशंटला तिकडे झोपवता, तो घरून घेऊन येतो. त्याचं कुठलं हायजीन? इतरांना इन्फेक्शन नाही होणार. ते प्रोजेक्टर 3 बॉक्स इथे आहेत. 3 नाही 12 आहे. 12 प्रोजेक्टरचं काय काम आहे ते? बाकी आपलं VC एवढं डिजिटलायझेशन चालू आहे, तर VC कोणत्या तरी शाळेला द्या ना, जर तुम्हाला वापर नसेल तर. हॉस्पिटलला एक महिला गरोदर होती, तिचं वजन जास्त होतं. बेड तुटला, DMPTला बेड तुटला आणि ती बाई खाली पडली. पण इथे चांगले बेड, इथे काय असेल सोपारा हॉस्पिटलला चांगले बेड सडवून घातलेत आणि लोकांना चांगले बेड ज्या ठिकाणी आवश्यकता असेल ते दिले जात नाही. कशा पद्धती नायर याला पाठवायला लागलं आणि तुमच्याकडे जागा अशा वेस्टेज पडल्या. जागा तर सोडा, तिथे स्टाफ नाही सांगतात, पण तुमच्याकडे असलेलं मटेरियल महापालिकेने खर्च केले, त्याच्यासाठी पैसे दिले आणि ते मटेरियल तुम्ही पेशंटला देत नाही. तुम्ही घरून आणायला सांगताय बेडशीट आणि चादरी, आणि इकडे बेडशीट आणि चादरी पडलेले आहेत ना. हे गेले 4 वर्ष इकडे पडले. गाऊन पण असे पडलेले आहेत ना, त्यांना पण नाही दिलाय. पेशंट आहे का घातलेला? विचारा ना, डॉक्टर या. आणि इथं पेशंटचे पण आहेत, दाखवू का काढून? असं म्हणणं आहे का ह्या सगळ्यात कमिशनर साहेबांच्या ह्या सगळ्याला पाठिंबा आहे? मग कमिशनर साहेब शनिवारी आल्यानंतर त्यानंतर ही व्यवस्था बदलत नसेल तर तुमच्यासाठी कोण CM साहेबांना आणावं लागेल का ही व्यवस्था बदलायला? हो म्हणतात की खपून गेले चांगले हा वॉशरूम आहे आणि यांचं म्हणणं आहे की शनिवारी कमिशनर साहेब येऊन गेले आणि कमिटेल, तर ह्या परिस्थितीचं करायचं काय? हे वॉशरूम बांधल्यानंतर यूज केले नाहीत, या गाद्या अशाच्या अशा आहेत. यावेळी पण हीच परिस्थिती. जर आमच्या आरोग्य समितीचे सदस्य येऊन हे सगळं उघड करत असतील आणि कमिशनर साहेबांना हे कळत नसेल, असं स्टाफचं म्हणणं आहे की कमिशनर साहेब आल्यानंतर ही अशी अवस्था